नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर। मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर गट ड भरती 2024च्या प्रश्नसंच 3 मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, हे तुम्ही बघून तुम्ही मला काल विचारलं की परीक्षा आली का सर, तर मित्रांनो नक्कीच परीक्षा लवकरच येणार आहे अशी माहिती आहे। ठीक आहे, तर तुम्ही ह्या प्रश्नांचा सराव नक्की करून घ्या। तर यातील पहिला प्रश्न पहा काय म्हणतो आहे, उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते? उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 तोरणमाळ हे आहे। कोणते आहे? तोरणमाळ। तोरणमाळ कोणत्या ठिकाणी आहे? तर नंदुरबार ठिकाणी आहे। नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे तोरणमाळ, लक्षात ठेवायचं आहे। दुसरा प्रश्न या ठिकाणी पाहू शकता, धुळे जिल्ह्यातील या तालुक्यात शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे। धुळे जिल्ह्यातील या तालुक्यातील शिवाजीनगर हा सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प आहे। तर याचं नाव आहे ऑप्शन क्रमांक 2 साक्री। काय नाव आहे? साक्री, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 3 बघा, उल्कपाषाणाच्या जमिनीवर आपटण्यामुळे प्रचंड खड्डे निर्माण होतात, तर महाराष्ट्रातील रिकामी जागा हे सरोवर त्याचे उत्तम उदाहरण आहे। म्हणजे उल्कपातामुळे निर्माण झालेला सरोवर कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लोणार सरोवर, जिल्हा बुलढाणा, लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 लोकसभा आहे। आणि वरिष्ठ जर विचारलं तर राज्यसभा राहील। काय राहील? वरिष्ठ, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, मॅग्नीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत? मॅग्नीज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिद्ध आहेत? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 नागपूर व भंडारा हे प्रसिद्ध आहेत, लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, यांनी सतीची चाल कायद्याने बंद केली। यांनी सतीची चाल कायद्याने बंद केली, कोणी बंद केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केव्हा? 1829 मध्ये बंद केलेली आहे, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय मतदार दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 25 जानेवारीला केला जातो। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारताची मानवनिर्मित सरहद्द कोणत्या देशाच्या बरोबर आहे? भारताची मानवनिर्मित सरहद्द कोणत्या देशाच्या बरोबर आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान आणि दुसरा बांगलादेश। म्हणजे एक पाकिस्तान या देशासोबत आहे आणि दुसरा बांगलादेश देशासोबत आहे, लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? मगाशी सांगितलं, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे। मगाशी आपण त्याच्यावर विचारलेलं आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते आहे? ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 डेसिबल मध्ये ध्वनी प्रदूषण मोजलं जातं। प्रश्न क्रमांक 11 बघा, लिंबाच्या रसात कोणते ऍसिड असतं? लिंबाच्या रसात कोणते ऍसिड असतं? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सायट्रिक ऍसिड असतं। प्रश्न क्रमांक 12 बघा, गांधीजींनी भारत छोडोचा नारा कुठल्या वर्षी दिला होता? गांधीजींनी भारत छोडोचा नारा कोणत्या वर्षी दिला होता? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1942 ला दिला होता। प्रश्न क्रमांक 13 बघा, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल होते, लक्षात ठेवायचा आहे। महत्वाचा प्रश्न मित्रांनो। प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा नमूद नाही? महत्वाचा प्रश्न आहे बरं का। भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये खालीलपैकी कोणती भाषा नमूद नाही आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी ही भाषा नमूद नाही, बाकी सर्व भाषा नमूद आहेत। क्रमांक 15 बघा, खालीलपैकी आंतरराष्ट्रीय योग दिन कोणता? सोपा क्वेश्चन आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 21 जून हे आहे। प्रश्न क्रमांक 16 बघा, जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 10 जानेवारीला साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 17 बघा, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 व्यंकटेश माडगुळकर हे आहेत। प्रश्न क्रमांक 18 बघा, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली आहे? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बॉम्बे असोसिएशन। केव्हा स्थापन झाली? तर ही 1852 ला महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन ही स्थापन करण्यात आलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा, ऍड कॅनियन ही घडई कोणत्या देशात आहे? ऍड कॅनियन ही घडई कोणत्या देशामध्ये स्थित आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका या देशामध्ये स्थित आहे।
प्रश्न क्रमांक 20 बघा, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो? कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागत असतो? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 शुक्र म्हणजे व्हेनस या ग्रहाला सारखा वेळ लागत असतो. प्रश्न क्रमांक 22 बघा, मानवी डोळ्यात प्रतिमा ज्या भागावर तयार होते त्याला काय म्हणतात? मानवी डोळ्यात प्रतिमा ज्या भागावर तयार होते त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात ऑप्शन क्रमांक 4 रेटिना असे म्हणत असतात. प्रश्न क्रमांक 23 बघा, भारतीय इतिहासात आतापर्यंत किती राष्ट्रपतींची निवड बिनविरोध झालेली आहे? भारतीय इतिहासामध्ये आतापर्यंत किती राष्ट्रपतींची निवड बिनविरोध झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे फक्त एकाच राष्ट्रपतीची निवड बिनविरोध झालेली आहे. त्यांचं नाव आहे नीलम संजीव रेड्डी. ठीक आहे, नीलम संजीव रेड्डी, हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा मित्र, खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ब्ल्यू मॅरमॉन हे आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, क्ष किरण म्हणजे काय होय? क्ष किरण म्हणजे काय? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विद्युत चुंबकीय कण याला क्ष किरण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 26 बघा, खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाही? खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाही? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय लहरी द्रव्य पदार्थातून जात नाही. क्रमांक 27 बघा, भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कथील वापरलं जातं. प्रश्न क्रमांक 28 बघा, रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो? रक्तदाब कोणत्या साधनाच्या सहाय्याने मोजला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 स्पिग्मोमॅमीटर याने मोजला जातो. प्रश्न क्रमांक 29 बघा, खाशाबा जाधव यांनी कोणत्या ऑलिम्पिक मध्ये पहिले ब्रॉन्झ मिळाले होते? खाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलिम्पिक मध्ये पहिले ब्रॉन्झ मिळालेले होते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हेलसिंकी मध्ये पहिले ब्रॉन्झ मिळालेले होते. प्रश्न क्रमांक 30 बघा, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्ह्यामध्ये आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेचा उपयुक्त सराव आपल्या अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर मिळत असतो. तर आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.